मित्रांनो, रोमॅन्टिक आणि तितक्याच खतरनाक भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की यश कावेरीला एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या विरोधातला महत्त्वाचा पुरावा नेमका यमुनाच्या हाती लागलाय आणि अमृताला गाफील ठेवून यश कावेरी दोघेही मोहितच्या साथीने त्या माणसापर्यंत पोहोचलेत खरे, पण त्याच वेळेस त्या माणसाने डायरेक्ट कावेरीला गोळी झाडली. कावेरीवरती आता पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झालाय आणि त्यात यमुनाने आता लग्नाच्या दिवशी भलताच धमाका करायचं ठरवले. बघूयात मग आता यश कावेरी त्या माणसापर्यंत कसे पोहोचतायत आणि अमृताचा पर्दाफाश कसा होतोय. यश कावेरीच्या प्रेमाचं सत्य यमुना मानच्या समोर कशी घेऊन येते पाहणार आहोत आजच्या भागामध्ये. त्यासाठी भाग शेवटपर्यंत तर बघाच. सोबतच मित्रांनो, कमेंट करून सांगत जा की भाग कसा वाटतोय तुम्हाला. बघूयात कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेचा 19 सप्टेंबरचा आजचा भाग. यशला हळद लावून झालेली असते. यशची नजर आता कावेरीला शोधते आणि यश कावेरीची शोधाशोध करत असतानाच तो नेमका जाऊन थांबतो त्या विद्याच्या रूमपाशी. जेव्हा विद्या समोरून दरवाजा उघडते, कावेरीला पाहता क्षणी यश तिच्याकडे पाहतच राहतो आणि मुद्दामच तो विद्याला खुणावतो. आता त्याचा इशारा लक्षात येताच पटकन विद्या बहाणा करते आणि तेथून जाते. तेव्हा यश कावेरीचा हात पकडतो आणि तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातो, जिथे यमुना आधीचीच टप धरून बसलेली असते. आता तिने यश कावेरीची ती पत्रिका मिळवलेली असते. तो पुरावा तिच्या हाती लागतोच, पण तिला चाहूल लागता क्षणी पटकन ती बेडच्या पाठीमागे चावून लपते. आता यमुनाच्या नजरेसमोर धक्कादायक खुलासा होणार असतो. जेव्हा यश कावेरीला घेऊन येतो तेव्हा मात्र कावेरी थोडीशी ऑकवर्ड होते. यशला म्हणते, काय करताय तुम्ही? तेव्हा यश विचारतो, आता तुम्ही मला सांगा की मी कसा दिसतोय? तेव्हा कावेरी म्हणते, छान दिसताय. यश विचारतो की बस इतकंच? परत कावेरी सांगते की ठीक आहे, खूप हँडसम दिसताय आणि ती जाणार. यश परत हात पकडून तिला स्वतःकडे खेचतो. तो विचारतो की नाही म्हणजे हे कौतुक मनापासून केलं नव्हतं. त्यावर कावेरी सांगते की नाही यश, कौतुक मनापासूनच केलं होतं. एकतर घरामध्ये हळदीचा कार्यक्रम चालू आणि त्यातून घरात सगळे पाहुणे वगैरे आलेत, कोणी पाहिलं तर, म्हणूनच कावेरीच्या मनात भीती दाटून येते. पण कावेरीची भीती खरीच ठरते, कारण यमुनाने आधीच त्यांना पाहिलेलं असतं आणि तिला मात्र जबरदस्त धक्का बसतो. यशला दूर सारून त्याच्या तावडीतून कावेरी आता सटकणार. परत यश कावेरीला स्वतःकडे खेचतो आणि तिला सांगतो सुद्धा की लग्न तर फक्त आपलंच होणार आहे. हे सगळं यमुना प्रत्यक्षात पाहत असते आणि सगळं तिला प्रकार आता कळून येतो. सतत ती म्हणत होती ना की कावेरीचं अफेअर आहे, परंतु कोणासोबत आहे हे ती आजपर्यंत शोधू शकली नव्हती. पण आता सध्या तर तिच्या डोळ्यासमोर असतं. यश कावेरीला त्याचे उष्टी हळद लावायला जाणार, त्यावरच कावेरी त्याला थांबवत म्हणते की यश, काय करताय तुम्ही? अहो, जर तुम्ही आत्ता मला हळद लावली तर सगळ्यांना कळेल ना की आधीच मला हळद लागले येते. तेव्हा यश आता एक शक्कल लढवतो. तो कावेरीला कवटाळतो आणि त्यानंतर त्याची उष्टी हळद कावेरीला लावतो, पण केस मागे चारून तिच्या मानेवरती. आता यशची उष्टी हळद आधीच तिला लागलेली असते. यश कावेरीच्या कानात कुजबुजतो, लग्न तर आपलंच होणार आहे. तेव्हा यशला कावेरी समजावण्याचा प्रयत्न करते की प्लीज यश सोडा, कुणी पाहिलं तर. तेव्हा यश म्हणतो, पाहू देत, इतकं का घाबरताय? तुम्ही तर माझी होणारी बायको आहात ना. आणि त्याच वेळेस कावेरी लाजते, यशला धक्का मारते आणि पटकन त्याच्या तावडीतून सुटून तेथून पळ काढते. तेव्हा यशला खूप हसू येतं. आता यशही तिच्या मागे बाहेर धावत जातो. आता हे सगळं प्रकरण यमुनाने पाहिलेलं असतं. पटकन ती बाहेर निघते आणि सगळा प्रकार तिच्या लक्षात येतो. जेव्हा तिच्या हातामधली यशने बनवलेली छोटीशी पत्रिका ती पाहते, मग तर काय, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कावेरीच्या विरोधात आता यमुनाला महत्त्वाचे 2 पुरावे मिळवलेले असतात. नंतर तिला काही वेळापूर्वीचा तो प्रसंग आठवतो. चोर पावलाने मानच्या नजरेतून सुटून यमुना कसंबसं वाट काढत कावेरीच्या रूमपर्यंत पोहोचली आणि तेव्हाच
तिने स्वतःशी बडबड केली होती की कावेरी, तुला नाही माहिती की ही आम्ही काय करू शकते ते. तू नक्की आमच्यापासून काय सत्य लपवण्याचा प्रयत्न करते ते आज मी शोधून काढणारच. आणि यमुना कावेरीच्या कपाटाची डुप्लिकेट चावीही बनवून घेऊन आलेली असते. आणि त्याच कपाटामध्ये कावेरीच्या विरोधात एक महत्त्वाचा पुरावा मिळतो, ती म्हणजे यशने बनवलेली लग्नपत्रिका. थोड्याच वेळात हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवातही होते. आता अमृता, कावेरी दोघीही खूप सुंदर तयार होऊन येतात आणि संदीपला म्हणतात, अरे संदीप, बघत काय बसलाय? अरे त्यांचे फोटो तरी काढ. तेव्हा संदीप लगेचच त्यांचे फोटोज काढतो. आता कार्यक्रमाला सुरुवात होणारच असते. तेव्हा विद्याला उष्टी हळद घेऊन यायला सांगतात. त्याच वेळेस विद्याला माधवी सांगते की हे बघ विद्या, जे आंब्याच्या पानांचे टाळ ठेवलेत ना, ती उष्टी हळद उदयची आहे आणि ज्याच्यात नाही आहेत ना, ती हळद यशची आहे. तेव्हा विद्या तर आता कावेरीची मैत्रीण आहे ना, त्यांचं नातं किती घट्ट आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. आणि विद्याला एक गोष्ट तर चांगली ठाऊक आहे, ते म्हणजे यश कावेरीचं प्रेम. जेव्हा विद्या त्या हळदीच्या वाडग्यापाशी जाते त्याच वेळेस तिला माधवीचे शब्द आठवतात. मग विद्या पटकन एक शक्कल लढवते. आंब्याची पानांची टाळ असलेली ती वाडगा आहे ना, ज्याच्यामध्ये उदयची उष्टी हळद असते, ज्याच्यामध्ये माधवीने कसली तरी पावडर मिक्स केलेली असते कावेरीला त्रास व्हावा म्हणून. आता यापासून जर विद्या गाफील असली तरीसुद्धा ती आंब्याची पानं जी आहेत ती उदयच्या वाडग्यातून काढून यशच्या त्या हळदीत ठेवून देते आणि इतक्यातच हाक मारतात. तेव्हा विद्या हसतच त्यांच्या पुढे ती हळद घेऊन जाते. आता ती सांगते की ही उदय भाऊजींची हळद इकडे आणि यश भाऊजींची तिकडे. पण तिने दोन्ही उलटं केलेलं असतं. उदयची हळद अमृताकडे आणि यशची कावेरीकडे आणलेली असते. तेव्हाच माधवीला, तिच्या मुलीला अमृताला पहिली हळद लावण्याचा मान देतात. त्याच वेळेस भरल्या डोळ्यांनी माधवी येऊन आधी तर अमृताची दृष्ट काढते, पण मानचे ते शब्द कावेरीच्या काळजावरती घाव घालतात. तिच्या मनातलं दुःख उफाळून येतं, कारण कावेरीची आई नाही आहे ना. म्हणाले होत्या माधवीला की मुलीला हळद लावण्याचा पहिला मान आईचा असतो. त्याच वेळी कावेरीचा चेहरा पार उतरतो. माधवी अमृताचं औक्षण करते आणि तेव्हाच टचकन तिच्या डोळ्यात पाणी येतं. आता ती हे मुद्दाम बोलतेय, जाणून बुजून करतेय की नकळत तिच्या मनात येऊन गेलं माहिती नाही आहे. पण अमृताला ती म्हणते की साधनाच्या वेळी मला हे सगळं नाही करता आलं, पण तुझ्या रूपाने मी माझं स्वप्न, माझ्या इच्छा सगळ्या पूर्ण करू शकते. तेव्हा काकू यांना थोडंसं वाईट वाटतं. मात्र आधीपासूनच स्वतःला यांची गुन्हेगार, अपराधीच मानते. त्यात माधवीचे शब्द आणखीनच भर घालतात. नकळत कावेरीच्या मनात विचार येऊन जातो की जर आज माझी आई असती तर तिने मला अशीच हळद लावली असती, माझी दृष्टही काढली असती. आई, बाबा, तुम्ही बघताय ना, आज मला हळद लागते. आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. ते अश्रू पाहता क्षणी तिच्या मनातले दुःख विद्याला कळतं की आत्ता यावेळी कावेरी सर्वात जास्त तिच्या आईबाबांना मिस करते. तेव्हाच विद्या कावेरीला म्हणते, बहिणी, तुम्हाला हळद मी लावते. आता ते दुःख माननीसुद्धाच आणलेलं असतं. कावेरीच्या वेदना समजून घेत जी विद्या कावेरीला हळद लावायला जाणार त्या विद्यालाच थांबवतात आणि स्वतः हसून सांगतात की आज कावेरीला हळद मी लावणार. तेव्हा कावेरीचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण माधवी आणि अमृता दोघींचाही चळफळाट वाढतो. जेव्हा कावेरी जवळ जातात तेव्हा कावेरीला त्या सांगतात की कावेरी, अगं ज्या क्षणी माप ओलांडून तू या घरात येशील ना बाळा, त्या दिवसापासून मी तुझी सासू होईन, परंतु आता मी तुझी आई आहे. मानचे शब्द कावेरी विद्याच्या मनाला खूप भिडतात, कारण आज कावेरीची आई झालेली असते. कावेरी मनातल्या मनात आनंद साजरा करते. तेव्हाच यश येतो. यश चोरून कावेरीला पाहतच असतो. तिथे आता माधवीने एक कांड करून ठेवलं होतं. मुद्दाम कावेरीच्या हळदीत म्हणजेच उदयच्या उष्ट्या हळदीमध्ये पावडर मिक्स केली होती, पण विद्याने शक्कल लढवली आणि ती दोन्ही वाडगी बदलली. आता त्याने काय होतं,
आता ती शिक्षा मिळते ती तिच्या मुलीला अमृताला. अचानकच तिचं अंग खाजवायला लागतं आणि तेव्हाच इकडे आनंदाने कावेरीला हळद लावत असतात तिची आई बनून. यश गुपचूप चोरून कौतुकाने ते सगळं पाहत असतं. विद्याला सुद्धा मांचं खूप कौतुक वाटतं. कावेरीचं औक्षण करतात आणि आनंदाने कावेरीला हळद सुद्धा लावतात. शेवटी कावेरीला यशच्याच नावाची हळद लागते. मेहंदी ही यशच्याच नावाची होती आणि उष्टी हळदही यशचीच लागली. माधवी वाटच पाहत असते की कधी एकदा कावेरीला त्रास उद्भवतोय, परंतु सगळं प्रकरण तिच्यावरतीच उलटतं. कारण अमृताचं अंग खांजवत असतं आणि तेव्हाच ती विचार करते की खास तर या कावेरीला सुटायला हवी होती ना, मग त्रास मला का होतोय? अमृता, दुसऱ्याला त्रास द्यायला गेलं का आपल्याला पण होतोच. आता सर्वच जण बायका जेव्हा कावेरीला हळद लावत असतात त्याच वेळेस अचानक यमुना कुठून धावत येते आणि येऊन ती डायरेक्ट मानच्या पायावरतीच पडते. आता मोठा ड्रामा क्रिएट करते ती. प्लीज प्लीज मला माफ कर ना गं. या दोघींच्या लग्नापासून मी परक्यासारखी लांब राहते. मला खूप वाईट वाटतंय ग प्लीज. तिची रडण्याची नाटकंही चालू होतात. आता मग काय, कावेरीला लगेच तिचा पुळका येतो. तिच्यासाठी खूपच वाईट वाटतं. आता यमुनाच्या या खोट्या रडण्याच्या नाटकाला तरी भुलत नाहीत. तिला ताकीद देतात की यमुना उठ आणि निघ इथून. पण यमुना हट्टालाच पेटते. ती म्हणते की हे बघ प्लीज, मी हवं तर कावेरीची पण माफी मागते ना गं. आणि हात जोडून सगळ्यांसमोर कावेरीला ती सॉरीसुद्धा बोलते. मग काय, कावेरी लगेच पागळते आणि मानना रिक्वेस्ट करते की घरचं कार्य आहे आणि या घरातल्या प्रत्येक कार्यक्रमात त्या असायलाच हव्यात ना, प्लीज माफ करा ना. कावेरीला नको तिथे पुळका कसा येतो काय माहिती. ही यमुना तिला गाफील ठेवून तिच्या विरोधातच षडयंत्र रचते. विद्या आता या सगळ्यांना वाटत असतं की बहुतेक यमुनाची अक्कल ठिकाणावर आलं असेल, परंतु त्यामागे तिचा कावेरीच्या विरोधातला एक वाईट हेतू असतो जो की अजूनही कोणाच्या लक्षात येत नाही आणि येणार तरी कसा. कारण यमुनाने ड्रामाच तसा केलेला असतो की ते सगळं खरं वाटावं. फक्त कावेरीच्या आग्रहाखातर तिचं मन मोडायचं नाही म्हणूनच यमुनाला घरात येण्याची परवानगी देतात. आणि मग काय, यमुनाला आयती संधी चालून येते कावेरीच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचे आणि मानच्या समोर सत्य घेऊन येण्याची. तेव्हा आनंद साजरा करत माचे तर आभार मानतेच, परंतु सोबत हात जोडून कावेरीचे सुद्धा चक्क ते आभार मानते. हा सगळा ड्रामाच असतो तिचा. परत यमुना रिक्वेस्ट करते मानना की कावेरीला मी हळद लावू का गं. तेव्हा तिच्याकडे तिरका कटाक्ष टाकतात. आता त्यांचे डोळे वटारलेले पाहता क्षणी यमुना घाबरून मान खालती घालते. ठीक आहे नाही लावत. जेव्हा ते असं घाबरत बोलते ना, तेव्हा म्हणतात की जा लाव. ते ऐकल्यानंतर यमुना आणखीनच खुश होते. जे काही बोलतात ते निर्विकार चेहऱ्याने. मानना काही यमुना या सगळ्या आनंदाच्या क्षणात सामील होते त्याचा आनंद जराही झालेला नसतो. यमुना कावेरीला हळद लावायला येते आणि त्याच वेळेस कावेरीला हळद लावून मनात तिच्या कपटे आणि वाईटच विचार चालू असतात. कावेरी, आता बघ तू माझा केलेल्या अपमानाचा बदला कसा घेते ते. यमुना जराही सुधारणाऱ्यातले नाहीये. तिला कितीही संधी दिल्या ना तरी सुद्धा माती खायची ती खाणारच आहे. तिकडे तोपर्यंत अमृताची हालत खराब होते. यश खुश असतो कारण त्याने प्रत्यक्ष त्याच्या डोळ्याने पाहिलेलं असतं माचं कावेरीवरचं जीवापाड प्रेम. आणि इतक्यातच मोहितकडून त्याला महत्त्वाची बातमी मिळते की त्या माणसाचं लोकेशन ट्रेस झाले आणि तो नक्की कुठे आहे ते आता आपल्याला कळले. चल आपण जाऊन लगेच त्या माणसाला पकडूयात. आता यशला हळद लागलेली असते तरीसुद्धा घरच्यांची नजर चुकवून यश मोहितसोबत जाऊन अमृताचं त्या माणसाला पकडायचं ठरवतो. अखेर आता उजळतो तो लग्नाचा दिवस. लग्नासाठी स्वतः कावेरीला तयार करतात आणि तेव्हा कावेरीच्या डोळ्यात पाणी उभं राहतं. म्हणतात की बाळा, आपल्या माहेरचं आपल्याला तयार करायला कुणीच नाही आहे असं तुला वाटू नये ना, म्हणून आज मी स्वतः आले. तेव्हा कावेरी भरल्या डोळ्यांनी म्हणते की किती विचार करता ना तुम्ही माझा. तेव्हा हसून उत्तर देतात की हो, कारण बाळा तू या घराचा, या घरातल्या माणसांचा खूप विचार करतेस
अगदी त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतेस. म्हणूनच तर मी तुझा विचार करते. तेव्हा कावेरीच्या मनात अपराधीपणाची भावना उभी राहते की मानचा किती विश्वास आहे कावेरीवरती आणि कावेरी काय करते, खोटं बोलून फसवते मानना. परंतु कावेरीचा हेतू वाईट नाही आहे ना. मा स्वतःच्या हातांनी कावेरीचे ओघळते अश्रू पुसतात आणि तिला समजावतात की बाळा, आता अजिबात रडायचं नाही. लग्न आहे ना तुझं, मग हस. बाहेर सगळी जय्यत तयारी झालेली असते लग्नाची. घराची पूर्ण सजावटही झालेली असते. तेव्हा संदीप, यमुना तयार होऊनच बाहेर येतात. यमुना संदीपचं खूप तोंड भरून कौतुक करते की ब्रो, वाव, किती छान डेकोरेशन केले रे. तेव्हा संदीप म्हणतो, नाही मी नाही केलं, मी फक्त सुपरवाईज केलंय. आणि तो हसतो. इतक्यात तिथे उदयही येतो. यमुना विचारते की बरं ब्रो, मला सांग ना की मी कशी दिसते. तेव्हा मुद्दामच संदीप तिची थट्टा करतो. हे डेकोरेशन पण छान दिसतंय. यमुना म्हणते की ब्रो. इतक्यातच उदय येतो आणि त्या दोघांना यमुना महत्त्वाचं काम सोपवते. ती सांगते की ब्रो, आपण एक काम करूयात. मला तू ना इथं प्रोजेक्टर सेटअप करून दे. काय आहे, आता एकदा का लग्न पार पडलं की मग ना मला या दोन्ही जोडप्यांचे मस्त असे फोटोज प्ले करायचे आहेत. छान वाटेल ना. तेव्हा संदीप म्हणतो की ठीक आहे. आता प्रोजेक्टर आणायला उदय स्वतः जायचं ठरवतो. तेव्हा संदीप सांगतो की दादा, प्रोजेक्टर स्टोरूममध्ये ठेवलेला आहे. यमुनाचा त्यामागे धूर्त डाव असतो. आता तिने जे गव्हाचं ताट आणलेलं असतं त्याच्यामध्ये तिने यश कावेरीची पत्रिका लपवलेली असते आणि तीच काढून त्याकडे पाहते. यमुना मनातच विचार करते की यश, कावेरी, आजचा हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणार आहे बरं का तुमच्या. कारण यश, सगळ्यात लाडका मुलगा यश आणि लाडकी सून कावेरी, दोघेही आज विलन होतील माच्या नजरेत. यमुना स्वप्नच रंगवते, परंतु खरी विलनची घरात लपले, तिला कधी पकडणार. जाऊ देत, पण अमृताचा पर्दाफाश होण्याची वेळ आलीच आहे. भाग संपतोय, बघूयात पुढे. त्या फुलवाल्याने स्वतःचं लोकेशन शेअर करून अमृताला पैसे घेऊन बोलावलेलं असतं. आता अमृताला टेन्शन येतं कारण लग्नाची वेळ जवळ आलेली असते आणि त्यातून त्या फुलवाल्याला वेळेत पैसे नाही दिले, ऐन लग्नात येऊन तमाशा घालेला तो, त्याची भीतीही असते. आता ती जायचं ठरवते, पण त्याच्या आधीच त्या फुलवाल्यापर्यंत पोहोचून यश, कावेरी त्याला पकडायचं ठरवतात. कावेरी तर त्याला लाठीने चांगलंच धोपटून काढते, पण अचानकच तो बंदूक उगारतो आणि त्याच्यातून गोळी सुटते आणि ती डायरेक्ट लागते ती कावेरीला. तेव्हाच यशच्या काळजाचा ठोकाच चुकतो. परत एकदा कावेरीच्या बाबतीत जीवघेणा प्रकार घडतो.